बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातील पाणी साठ्यात आता वाढ झाली आहे। अशा धरणातील पाणी पातळी नियंत्रित राखण्यासाठी गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय। गंगापूर धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आले असून आता याद्वारे 6160 क्युसेक वेगाने आता गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने आता गोदावरीची पाणी पातळी वाढली आहे। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी साचलंय। गंगापूर धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग आता टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडनं। अभिजित, काय अधिकची माहिती मिळते? मी आता रामकुंडाच्या परिसरामध्ये आहे। दुपारी 2 वाजता गंगापूर धरणातून जे 6160 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलंय ते पाणी आता इथे रामकुंड गोदा घाटाच्या परिसरामध्ये पोहोचलेलं आहे। दुतोंड्या मारुतीच्या आता कमरेपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी गेलेलं आपल्याला बघायला मिळतंय। गोदावरी नदी अक्षरशः दुथडी भरून या सगळ्या परिसरातून वाहताना आपल्याला बघायला मिळते। पाण्याची पातळी हळूहळू वाढते आणि त्यामुळे पुन्हा एकदा रामकुंडाचा सगळा परिसर जो आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। सकाळपर्यंत या ठिकाणची पाणी पातळी काहीशी कमी होती, मात्र दुपारनंतर गंगापूर धरणातून 6160 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्यानंतर आता पाण्याची पातळी वाढलेली आहे। आपण जर माझ्या दुसऱ्या बाजूला बघाल तर जी या सगळ्या परिसरातली जी छोटी मोठी दुकानं आहेत गोदा घाटावरची, त्या दुकानांपर्यंत आता पुराचं पाणी जाऊन पोहोचलेलं आहे। गंगापूर धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने आणखी वाढवला जाणार आहे। त्यामुळे यापेक्षा अधिक पुढच्या काही वेळेमध्ये पाण्याची पातळी जी आहे ती यापेक्षा अधिक वाढण्याची शक्यता असल्यामुळे आता गोदा घाटावर या ठिकाणी आता सतर्कतेचा इशारा नागरिकांना देण्यात आलेला आहे। तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय गोदावरीची पाणी पातळी वाढलेली आहे आणि आता गंगापूर धरणातून विसर्ग सुरू आहे।